भिवंडी आगाराचे हे सहकारी आजचा कार्यक्रम असा भव्य दिव्य आहे. थोडा उशीर झालेला आहे पण असू देत. सगळे मान्यवर आणि मी बोलायला चालू करतो. ओके. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ आज तिसरा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या व्यासपीठावरती ज्यांनी मार्गदर्शन केलं ते राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब, आदरणीय या राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब, अन्न व नागरिक पुरवठा मंत्री, त्याचबरोबर सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघाचे अध्यक्ष आदरणीय माझे सहकारी आमदार गोपीचंदजी पडळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सुनीलजी केदार भाजप शहर प्रमुख, शरद शेट्टी सेवा शक्तीचे सतीशजी मेटकरी, त्याचबरोबर केंद्रीय उपाध्यक्ष राज्य महिला संघटक श्रीमती पद्मा राजे, सचिव नाशिक श्री शरद गीते, नाशिक विभाग अध्यक्ष राजाभाऊ पाठक, सचिव बाळकृष्ण आव्हाड, गौतम माहिरे, सुरेश सोनवणे, सो नंदाताई मथुरे, अनिताताई बागड, सो अंजलिताई जोशी, व्यंकटेश मोरे, प्रकाशजी कांबळे, सगळेच प्रमुख पदाधिकारी आणि जमलेल्या सर्व एसटी कर्मचारी बंधू भगिनी आणि आदरणीय व्यासपीठ आणि पत्रकार मित्र, सभेला बराच वेळ झाला. मी ताईंची माफी मागतो की मी डायरेक्ट उठून बोलायला उभा राहिलो, कारण बराच वेळ झाला. सगळा कर्मचारी बंधू या ठिकाणी आणि भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये सगळे मान्य आलेले आहे. माझ्यानंतर माझे सहकारी आदरणीय पडळकर साहेब या ठिकाणी बोलणार आहेत. खरं बघितलं तर एसटी आणि गावगाडा याचं एक आगळं वेगळं नातं आहे. गावगाड्यातल्या शेताभातामध्ये राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसाचं एक जीवाभावाचं नातं आहे. पूर्वीच्या काळामध्ये तुमची आंदोलनं व्हायची, एसटी डेपोच्या आवारामध्ये झाडाखाली बैठका व्हायच्या. तुमचा अध्यक्ष यायला लागला की एसटी स्टँडच्या बाहेर तुम्ही अगदी एक अशी ऊर्जा तुमच्या शरीरात असायची की त्या अध्यक्षाचं स्वागत करायला तुम्ही गर्जना देत रस्त्यावरती उभा राहिलेला असायचा. आणि एक काळ एसटीला वैभव प्रचंड होता, आजही आहे. एखादा एसटी मध्ये ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, त्याचा तो खाकी वर्दी आणि हातातली बॅग बघितली की गाव सगळं हरकून जायचं, पोरग एसटी मध्ये कामाला लागलंय. एसटी महामंडळ हळूहळू या महाराष्ट्रामध्ये वैभवशाली बनलं. एसटी संघटना नावारूपाला आल्या आणि एका बाजूला खेड्यापाड्यातला 18 पगड जातीच्या माणसाला
वृद्धाला, माई माऊलीला, विद्यार्थ्याला घेऊन तुम्ही खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र फिरायला लागला. महाराष्ट्राच्या सीमा सुद्धा तुम्ही पार केल्या. खऱ्या अर्थानं आज या मेळाव्यामध्ये मला बोलत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या सुखादुखामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होऊ हे मला कधी वाटलं नव्हतं. पण या महाराष्ट्राचा एक स्वाभिमान म्हणून माझा एसटी कर्मचारी एका बाजूला ही लाल परी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घेऊन धावत होता. पण तो धावत असताना त्यानं त्याची दुःख मात्र पाठीवर टाकलेली होती आणि या महाराष्ट्राचं वज तो वाहत होता, आनंदानं वाहत होता. पहिल्यांदा एक चमत्कार घडला की एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा केलं. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब मला म्हणले की सदाभाऊ आपल्याला ह्यांच्यावर उभा राहायला लागतंय. काही आमच्या मनामध्ये किंतु नव्हता. तुम्ही आझाद मैदानाच्या दिशेनं आला, आम्ही त्या दिशेनं आलो. तुम्ही थांबला, आम्ही थांबलो आणि तुमचा अभ्यास आम्ही करायला लागलो. मी तर म्हणेल आझाद मैदानावरती ज्या आंदोलनामध्ये आम्ही दोघं 15 दिवस थांबलो त्या आम्ही नुसतं थांबलो नव्हतो तर एसटी कर्मचाऱ्यांच्या शाळेमध्ये आम्ही शिकायला बसलेलो होतो 15 दिवस. एसटी कर्मचारी हा आमचा गुरु होता, गुरुजी होता. तो आम्हाने 15 दिवस हे एसटीची शाळा शिकवत होता आणि त्यातनं एक एक धडा उलगडत गेला आणि आमच्या लक्षात आलं की राबणाऱ्या हातांचा घाम इथं सुद्धा लुटला जातोया, पायाखाली तुडवला जातोया. त्या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक कर्मचारी माझे शहीद झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो. त्या आंदोलनाच्या काळामध्ये अनेक संघटना आमच्यावरती आरोप करायला लागल्या. आरोप हे गोपीचंद पडळकरला आणि सदाभाऊला काही नवीन नाही. अनेक संघटना, त्या संघटना नव्हत्या तर ते गब्बर सिंगांच्या अवलाद होते हे त्यावेळी मला त्या मैदानामध्ये कळलं. मी आता इथनं गब्बर सिंग म्हणलो काय लोकांच्या नाकाला मिरच्या झोमून देते. अरे आम्ही पडळकर आणि सदाभाऊ खोत पावत्या फाडून घाम गाळणाराचा खाम खाऊन इथं उभा राहिलेलो नाही. अरे कोणत्या कामगाराला आमच्या संघटनेत येत नसेल तर त्याला कठीण दुट्या लावा. आमच्या संघटनेत येत नसेल तर त्याच्यावर खोट्या केसेस तयार करा, त्याचं प्रमोशन रोखा, त्याची बदली करा, त्याला निलंबित करा. अरे हे पाप या महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती जुन्या संघटना करत आल्या. अरे हा तुमचा इतिहास आहे. पण हे पाप आम्ही अजिबात केलं नाही, अजिबात केलं नाही हे पाप. मी सुद्धा सेवा शक्ती संघर्ष जो आपला ग्रुप आहे त्यातही मी आहे. विरोधी ग्रुपमध्ये सुद्धा माझे लोक आहेत. मी बारकाईनं बघतो काय त्यांच्या बगलबच्चे अधून मधून आम्हाला विचारतात विलिनीकरणाचं काय झालं, पगारवाढीचं काय झालं, मागच्या थकबाकीचं काय झालं. अरे 50-60 वर्ष
कर्मचाऱ्याचं तुम्ही खाल्लं आणि आम्हाला येऊन आता 2 वर्ष झाली आम्हाला विचारताय मागचं काय झालं. मग माग तुम्ही काय करत बसला तर कुणाचं पाय चाटत बसला तर आम्हाला विचारते ती ह्या दोघांनी काय दिलं. अरे 2000 ही वाढ दिली की एसटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढे मोठे वाढ आम्ही दिली. पहिल्यांदा आम्ही काय दिलं ज्यांना वाटतंय त्यांना मला एकच सांगायचं आहे आम्ही दिलेली वाढ घेऊ नका आणि तुम्ही काय देताय ते बोला. म्हणजे आमचं पैसे वाढ दिलेलं घ्यायचं आयजीच्या जेव्हा बायजी उदार आणि छाती काढून पुढे यायचं. अशांना मी इशारा देतो तुम्ही आमच्या नादाला लागू नका अन्यथा तुमच्या छाता ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही देणार ठेवा. इथं आम्ही काय मिळवायसाठी संघटनेत आलो नाही. तिथं आम्ही एवढ्यासाठी आलो कर्मचाऱ्यांनी साथ घातली. अरे एसटी कर्मचारी हा साड्याचा माळ्याचा धनगराचा गरीब 12 बुलतेदाराचा पोरगा माय माऊली हा माझा एसटी कर्मचारी आहे. याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. बाकी काही नाही. याला सन्मानानं जगता आलं पाहिजे. याच्या लेकरा बाळाचं शिक्षण चांगलं झालं. बाळाला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हा जगला एवढ्यासाठी आम्ही एसटी कर्मचारी संघटनेमध्ये आहे. काही नाही. अरे तरी आम्ही दोघं प्रश्न लावून रस्त्यावरची लढाई असेल त्यावेळी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो. आमच्यावर टीका करतात त्यांना विचारतो अरे तुमच्यावर एक तरी आमदार रस्त्यावर उभा आहे कोण द्या. एक तरी आमदार. अरे सभागृहामध्ये मी वरच्या असेल पडळकर साहेब खायच्या सभागृहामध्ये असतील. आम्ही काय सांगतो आम्ही एसटी कर्मचाऱ्याचे नेते आहे. अरे पहिल्यांदा असं घडतं की सभागृहामध्ये 2 आमदार तुमच्यासाठी काम करत आहेत. 2 आमदार हे पहिल्यांदा घडतंय. सतीशजी त्यांची टीम प्रयत्नशील आहे. सातत्यानं सतीचा लकड असतो. बैठक लावा. आम्ही बैठका लावल्या. मला अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं भाऊ आमच्या गाड्या जिथं थांबतात तिथं आम्हाला खायला चांगलं मिळत नाही. तो हॉटेल येऊन बघा. पहिल्या येताना काय हॉटेल बघितले. अरे सभागृहामध्ये प्रश्न उचलला आणि सांगितलं की तुमचा जे हॉटेल रस्त्यावर ते जिल्ह्याचा काय त्याला तुम्ही प्रमुख म्हणता एसटीचा ते घेतात 50,000 1,00,000 अरे तिथं डोकरा सुद्धा नाही जेवण आहे. ते महाराष्ट्रातले सगळे जेवणाचे थाबे रद्द करण्याचा निर्णय हा परिवहन मंत्र्यांनी घेतला. अरे माझा एसटी कर्मचारी माझा ड्रायव्हर माझा कंडक्टर काय खातोय त्याला खायला चांगलं मिळत नाही. हे पहिल्यांदा विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उमटलं. ते फक्त गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत होता म्हणून. किती जणांनी मांडलं. किती जण यावर बोलले. कोणी नाही. सरकार निर्णय घ्यायला लावला. अरे या एसटीला
त्या काळात वर निघाली पाहिजे सभागृहात आम्ही मांडलं. सगळे एसटी डेपो आता मध्यवर्ती ठिकाणी आल्यात. शहरामध्ये मध्यवर्ती जागेवरती सगळे राज्यातले एसटी डेपो आहेत. माझ्या सहकारी मित्राने सांगितलं 10,000 कोटी रुपये एसटीला द्या आणि सगळे डेपो विकसित करूया. सगळे डेपो, त्यामध्ये ऍग्रीकल्चर मॉल उभा राहील. एसटीला उत्पन्न मिळेल. अरे मागणी ही मांडणी खऱ्या सांगितलं. जे कामगार बडतर्फ झालेले होते, जे कामगार आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे आहेत ते मागे घ्या आणि निश्चित आम्ही देवा भेटून राज्यातल्या सगळ्या कामगारावरचे खुनी आम्ही मागे घ्यायला लावणार, सगळ्या कामगारांचे. त्यामुळं प्रमोशन थांबलंय. काही ठिकाणी डेपो मॅनेजर, तुमचा जिल्ह्याचा अधीक्षक, ते काही ठिकाणी मगरुरी करते ती, मला माहित आहे. काही ठिकाणी जुन्या संघटनेला चर्चेला बोलवायचं, तुम्हाला बोलवायचं नाही. आमच्या तिकडं कवठे मंकाळला डेपो मॅनेजरनं सगळं भंगार चोरून घेऊन निघाला था, तरी त्याला संरक्षण दिलं जात आहे. पण त्या भडव्याला घालवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, मी सांगतो. आम्ही थांबणार नाही. काही ठिकाणी मुद्दाम आपल्या तासा छळलं जात. पण मी अधिकाऱ्यांना सांगतो, ज्या गावच्या बोरी आहेत हे ध्यानात ठेवा. दोघाला दुसरं काही काम नाही. आम्ही आयुष्यभर चळवळ करत आलोया आणि निश्चितपणानं मागच्या थकबाकीचा प्रश्न असेल, जुन्या कामगारांचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत. अरे आम्ही मांडणी करत असताना कामगाराच्या गणवेशाचा सुद्धा प्रश्न मांडला. अरे त्याला कापड चांगलं द्या, कापडात तर खाऊ नका. त्याला राहायला एसटी डेपो मध्ये त्याला चांगल्या पद्धतीचा हॉल निर्माण करा. हे बारीक बारीक विषय त्या ठिकाणी घेऊन आम्ही मांडत आहे. एसटीतला भ्रष्टाचार हा निश्चितपणाने आपल्याला सपवावा लागेल. त्या दृष्टीने आपण करूया. तुम्हाला वैद्यकीय सेवा असेल, दुसऱ्या बाजूला मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला सवलत मिळाली पाहिजे. असे बारीक बारीक काम करत आहे. एवढंच नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्या जशा ट्रॅव्हल्स आहेत, खरेदी करा आणि लांब पल्ल्यावरती चालवा, जेणेकरून एसटीला नफा मिळेल. भाडोत्री गाड्या घेऊ नका, तुम्ही तुमच्या गाड्या उभा करा. अरे मी बघितलं ज्या लातूरला मध्ये घेऊ त्यावेळी अलिबाग मेंटेनन्स वाले मेकॅनिकल अलिबागवर आलेले होते. बिचारे टायर दुरुस्त करत होते, गाडीच्या खाली होते. मी गेल्यानंतर पालत पडून त्यांनी माझ्यावर फोटो काढले. अरे एवढा कोण गाड कुठं 10 रुपयाचं तिकीट नाही दिलं असेल, घेतलं असेल, त्याला 100 पट काही दरोडा घातला बँकेवर. 10 रुपये 15 रुपये 5 रुपये राहिलं. आवेदन पत्र ते मी प्रत्येक वेळी आपण मांडतोय. पडळकर साहेब एकदा आवेदन पत्र त्याच्यात कोण दुरुस्त करत नाही बघायला पाहिजे. नाही बैठकीतच त्याच्या खाली कानाखाली आता आवाज काढायला पाहिजे. कायदा आवेदन पत्र कुणी बनवायची?
पैसे मिळवायचं एसटी ड्रायव्हरनं, कंडक्टरनं, गाडी बिघडली दुरुस्त करायची मेकॅनिकलनं, आणि पत्रक कुणी काढायची येशीत बसणाऱ्यानं, आयत्या वळू बैलानं. अरे तुम्ही कधी गाडी चालवली? कधी टिकटी फाटल्या? पैसा टिकटी फाडणारा आणून देतोया, पैसा गाडी चालवणारा आणून देतोया. आणि ही बापजे वरचा साहेब खायचा साहेब काय पायाखाली तुडवायचं? 5 रुपये 10 रुपयाचं तिकीट राहिलं असेल, थोडं बहुत त्याला शिक्षा करा. 1 2 3 वेळा झालं तर त्याच्यावर कारवाई करा. मग 10 रुपये 5 रुपये म्हणजे काय? त्यानं काय जिल्हा मध्यवर्ती बँक खाल्ली का? मल्ल्यागत तो घेऊन खऱ्या अर्थानं आणि काय अधिकारी काय लोकांना सुट्ट्या दिल्या नाहीत, काय बिन सुट्ट्या म्हणून कारण दाखवा नोटीस येणार आहे. पण असं जर कुठल्या डेपो मॅनेजरनं नाही जिल्ह्याच्या तुमच्या अधीक्षकनं जर कारवाई केली ना आजच्या मेळाव्याला आले, मला सांगा त्याचा कार्यक्रम काय असेल? गाडीचं जळका आईल घेऊन त्याचा तो अंडर. अरे हे सगळा देश या बाबू लोकांनी खाल्ला. ऍक्सिडेंट झाला कसा? गाडी उशिरा गेलीच कशी? टायर फुटलाच कसा? भडव्या तुला आयत खाऊ भांडगुळ जगून कारवाई करत असतील तर याही भांडगुळांना ठोकून काढावं लागेल. आणि सगळ्या मी काय तुमच्या सगळ्या मागण्याचा आता उल्लेख करणार नाही. मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे. पण संघटना वाढवायची आहे का? एकदा वर हात करा बरं वाढवायची असेल. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, आम्हाने तुमची वर्गणी लागते का? आम्ही कधी पैसे मागितलं का? काही नाही, आमचं ओके चाललंय. ते तर आता 20-25 ढकल गाडी बघूया. आमचं व्यवस्थित आहे. माझी आमदार मी झालो तरी मला पेन्शन मिळणार आहे. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला रुपया लागत नाही. पहिल्यांदा सगळ्या कामगारांच्या मनामध्ये ठसवा गड्यानो, या शेतावर आपल्या पिकाची राखण करायला ही जीवामावाची माणसं उभा राहिले, ते आपण ह्यांच्या बरोबर उभा राहिलं पाहिजे. प्रत्येक कामगारानं किंवापासून असं सांगायचं की मी एकटा आलो, पण आता मी गेल्यावर 10 लोकांना संघटनेमध्ये आणणार आहे. 10 लोकांना तुम्ही शिकवा. सांगतो, एसटीचं लाल परीचं वैभव ही महाराष्ट्राची शान आहे. आणि हे वैभव डौलात ठेवण्याचं काम रक्तात शेवटचा आमच्या हृदयात शरीरात आहे, तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहे. पहिल्यांदा ध्यानात ठेवा. काही लोक उठवतात हे सरकार म्हणजे गेले तर गप्प झाले. तुझ्या बाचं खाऊन झालो विकायला का? गप कसं होईल? अरे माझ्या अहमदपूरच्या कामगारांच्यावर अन्याय झाला, मॅनेजर भेटला नाही. अरे लगेच धावून गेलो, धावून सभागृह वाढवला. अरे गप होऊ शकतो का? आधी मध्ये गप होत नाही, एवढं ध्यानात ठेवा. आम्हाला काय. आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आला, मोठ्या संख्येने आला.
काय कायची दुखदुख वाटली असं एक ध्यानात ठेवा, तुमच्या समोर काय प्रमाण काय मांडणी करत असतील, हे दोघं आता असे करणार, हे जेव्हा बोलत नाहीत ते जेव्हा बोलत नाहीत. अरे आम्ही सगळ्यावर बोलतो. पूर्वीच्या काळामध्ये गावात डॉक्टर एकच असायचं, त्याच्याकडे एकच लाल आणि पिवळी गोळी असायची. पोटदुखीवर बी तीच चालायची, हगवानीवर बी तीच चालायची, तापावर बी तीच चालायची. तसं आमचं दोघाचं दुकान आहे. राज्यातल्या सगळ्या प्रश्नावर आमची एकच गोळी असते. तुम्ही चिंता करू नका. सांगून दे, अरे आम्ही तुमच्यावर काय, मी खरं सांगतो, तुम्ही इंडियातले लोक नाही, तुम्ही भारतातले लोक आहात, राबणारे लोक आहात, म्हणून आम्ही तुमच्यावर आहे. तुमच्या सगळ्या कामगार संघटनेचे उच्च नेते कुठे राहतात? मुंबईमध्ये राहतात. अरे त्याला गावातल्या पोराचं सुख आणि दुःख काय कळणार आहे? त्याच्या हाल अपेक्षा काय कळणार आहे? अरे आम्ही कुठे राहतो? तुमच्या गावात राहतो, आणि म्हणून आम्ही तुमच्यावर आहे. शेवटपर्यंत आम्ही तुमच्यावर राहणार आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. अरे तुम्ही एवढे भाग्यवान आहे, रस्त्यावर बी आम्ही तुमच्यावर आहे, आणि सरकारमध्ये बी आम्ही तुमच्यावर आहे. वरच्या बी सभागृहात आहे आणि खालच्या बी सभागृहात आहे. किती भाग्यवान आहे तुम्ही. त्यामुळं काय घडी संध्याकाळचं व्हॉट्सअपवर बोलते ती मी बघतो, आपल्यातले लोक बोलते, त्यांना बोलत जाऊ नका. काय काय घडी संध्याकाळची वेगळ्या विश्वात असते. मलाही फोन येते ती, भाऊ काय झालं, पगार वाढतोय का नाही? म्हटलं ये आपण दोघं जाऊयात मग बघूया. तिकडे लक्ष देऊ नका. आपलं संघटन मजबूत करा. जेवढं संघटन तेवढा न्याय बी मजबूत मिळतो हे ध्यानात ठेवा. संघटन मजबूत करा, बाकी काही करू नका. परत एकदा तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आला. सगळ्या भागात बांद्यापासून चांद्यापर्यंत, कोकणातून गडचिरोलीपर्यंत, विदर्भातला, मराठवाड्यातला, खानदेशातला, पश्चिम महाराष्ट्रातला, कोकणातला सगळा कर्मचारी आज इथं आला. मी सतीश मेटकरी आणि त्यांच्या सहकार्याला धन्यवाद देईन की ते रात्रंदिवस काम करत. सतीश रात्रंदिवस, त्याच्या सहकारी रात्रंदिवस कामात आहे. ते एवढे मला पत्र देतात, एवढे व्हॉट्सअपवर त्यांचे पत्रक असतात, एवढे फोन असतात, भाऊ ह्या डेपोत हे झालं, त्या डेपोत ते झालं, त्या डेपोत ते झालं, त्या अधिकाऱ्यानं तिथं 4 निलंबित केली, त्याला विचारायला गेलो, त्यानं भेट दिली नाही, मी बोलणार नाही म्हणला. मी एकदा सतीशला म्हणलो आता ह्यांचा एकदा कार्यक्रम करूया. तो भेट दिना, तो निलंबित करतोय, तो कारवाई करतोय. 2-4 घड्याला आता आईल फसायला मलाच यायला लागतंय. म्हणलो जरा थांब. या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, कामगाराशी जीवाभावानं वागा. तो ड्रायव्हर आहे, तो कंडक्टर आहे, तो मेकॅनिकल आहे, तो सफाईगार आहे. म्हणून जर तुम्ही दादागिरी करायला लागला तर मी सांगतो आम्ही शांत बसणार नाही. हे म्हणतील कायदा आमच्या बाजून आहे. अरे आंदोलनात माझ्यावर 260 गुन्हे होता, अजून 40 चालू जायचं, काय फरक पडत नाही. ते आमचा पहिल्यापासूनचाच व्यवसाय आहे दोघांचा, काही फरक पडत नाही. पण एखाद्याला तोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा मी आज या ठिकाणी देतो. हा चांगला वागला त्याला साहेब म्हणू, पण तो जर गुरमीत असला तर त्याची गुरमी निश्चितपणानं उतरली जाईल. परवा सांगलीला असं झालं की प्रमोशनच नाकारलं, नावच पाठवलं नाही जिल्ह्याच्या अधीक्षक. मी म्हणलं नाव का पाठवलं नाही? ते म्हणला वरनं जरा विचारायला लागते. वर विचारलं तुम्ही काय सांगितलं का? म्हणलं आम्ही काय सांगितलं नाही. मग त्याला फोन लावला, अरे वर म्हणते ती काही सांगितलं नाही, तू खाली कसं काय काळा बाजार करायला लागला या? नाही नाही म्हणले वरनं कर. मी म्हणलं वरनं नाही, खाईनं झटका देन, व्यवस्थित काम करायचं, त्यांचं प्रमोशन थांबता कामा नये. आणि म्हणून
तुम्ही एकत्रित राहावा, संघटित राहावा. तुमचं काय होते, पळायला लागला की तुम्ही थांबतच नाही. तुम्ही म्हणता अंग तापलंय आता पळलं पाहिजे. नसतंय तसं, इंजन फुटल. थांबायच्या वेळी थांबलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आपण थांबलो, जेवढं मिळवायचं होतं ते मिळवलं. पुन्हा लढाई नव्या जोमानं तयार ठेवली. काय लोकांनी म्हणले ह्या दोघांनी फसवलं. अरे आम्ही फसवलं तर 50 वर्षामध्ये आम्ही जेवढं मिळवून दिलं एकाच वेळी त्याच्या निम्म तर दिलं का मिळवून? उगाच 50 रुपये, 100 रुपये, 80 रुपये काय पण असायचं. 3 करार राहिलं, 4 राहिलं, 12 राहिलं, 16 राहिलं. अरे पुरा मसनवाटा झाला. तर तुझं करार करायचं काय? आता काय मिळतंय ते बोल. मी मिटिंगला बसलो की जुन्या संघटनेचं तेच आहे. 16 करार राहिली ती, 17 राहिली ती, 9व्या करारात हे राहिलं या. अरे योग्य कामगार स्वर्गवासी झाला या, तरी तुझं ती करार चालली ती. आज काय मिळतंय ते सांग. कल की बात कल करेंगे, आज की बात आज बोलो. काय उद्याचं खरं नसतं, राजकारणात बी नसतं आणि जीवनात बी नसतं. तुम्ही जर म्हणला उद्या मला लाख पाहिजे, रातचं कचाकल्यावर कुठलं लाख आणायचं? बोलताना बोलायचं, आता किती देतोय बोल, राहिलेलं नंतर बघूया. आणि म्हणून या तत्वानं आम्ही तुमच्या बरोबर राहिलो. निश्चितपणानं परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एकसंघ राहूया आणि आम्ही दोघं शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. धन्यवाद. धन्यवाद.